नमो तस् भगवतो भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो नमो तस् तस्य भगवतो भगवतो अरहतो अरहतो सम्मा सम्मा सम्बुद्धस्स सम्बुद्धस्स नमो नमो तस् तस्य भगवतो भगवतो अरहतो सम्मा अरहतो सम्मा सम्बुद्धस्स सम्बुद्धस्स बुद्धं शरणं भगवतं गच्छामि। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. सर्वजण ठीक असतील अशी मी आशा करतो. आजच्या सेशन मध्ये हे आपलं विशेष सत्र आहे मराठीचं. आणि जे लोक मागच्या 35 सत्रामध्ये उपस्थित होते त्यांच्यापासून थोडस अंतर वाढलंय, कारण माझं लक्ष जास्त हिंदी सत्रांमध्ये राहिलं गेल्या 2 महिन्यामध्ये, आणि त्यामुळे आपला संपर्क थोडासा कमी झाला मराठी लोकांशी. म्हणून मला असं वाटलं की आपण मराठी सेशन घ्यावं. आणि आता आपण हे मराठी सेशन दर मंगळवारी 8 वाजता घेतलं तर चालेल का, हे मी तुम्हाला आता आधीच विचारतो. चालेल चालेल चालेल. हा, कोणाला काय अडचण नाही 8 वाजता? 8 वाजता ठीक आहे सर. हा हा, आज बुधवार आहे, बुधवारला चालते. आणि बुधवारपेक्षा, कारण काय की परत उद्या सत्र असतं हिंदीचं, म्हणून लगेच बुधवारी गुरुवारी ठेवण्यापेक्षा मंगळवारी ठेवलं मध्ये एक मंगळवारला घ्या सर, मंगळवारला बरं. तर रविवार आणि गुरुवार ही हिंदी सत्र चालू आहे. आता ते 18वं सत्र आहे उद्याचं. एकूण 40 सत्र पूर्ण करायची. ओके, तर आज मला काही जास्त सांगायचं नाही. जिथं आवश्यक आहे तेवढंच मी सांगेल. प्रॅक्टिसच्या संदर्भात सर्वजण आपल्या स्वतःशी कनेक्टेड असतील, स्वतःशी जोडले गेलेले असतील, सतीची साधना करत असतील, जागृतीची साधना करत असतील, भान आत्मभान ठीक ठेवण्याचा प्रयत्न करत असतील अशी मी आशा करतो. आणि ही सती साधना किंवा जागृतीची साधना कशी ठेवायची, कशी करायची, याच्यावर आपण खूप सखोलपणे चर्चा केलेली आहे. पण आपल्याला आता लगेचच एक गोष्ट सांगतो, हिंदीमध्ये याच्यापेक्षा ऍडव्हान्स जरा पुढच्या गोष्टी चालू आहेत, हे मी आपल्या लक्षात आणून देतो. जरी आपल्याला हिंदी सत्रांमध्ये बोलणं जड जात असेल किंवा वेळेत बसत नसेल, तरी मधून हिंदी सत्रामध्ये येत चला, असं मला आपल्याला सांगायचंय. कारण हिंदीमध्ये कसं आहे की मराठीच्या 35 सत्रांमध्ये आपण जेवढं काही संशोधन केलेलं आहे त्याच्या पुढच्या काही गोष्टी आपल्याला लक्षात येत चाललेल्या आहेत, त्या आपण हिंदी सत्रांमध्ये बोलतोय. याचा अर्थ 35 सत्रामध्ये आपण म्हणजे काही कमी बोललोय, कमी सांगितलंय अशातला भाग नाही. पण ती आपली सुरुवात होती, माझी पण सुरुवात होती. आणि सुरुवातीच्या काळामध्ये जे काही काय म्हणतात आपण, हे असतं ना, आपण जेव्हा विहीर खोदत असतो, विहीर जब हम कुआं खोदते हैं, विहीर जेव्हा खोदत असतो आपण, तेव्हा काय करतो आपण, आधी माती काढतो, त्याची माती निघते. आणि माती झाल्यावर मग मुरुम लागतो, आणि मुरुम काढता काढता मग खाली खडक लागतो. आणि खडक जेवढी माती पटकन निघते, जेवढा मुरुम पटकन निघतो, तेवढा खडक लगेच नाही निघत. मग काय करावं लागतं, त्याला सुरुंग लावावं लागतो. सुरुंग लावून खडक फोडावा लागतो. फोडल्यावर मग त्यातले जे काही दगड बिगड जे मोकळे झालेले असतात, ते मग आपण ते पण उचलणं तेवढं कष्टाचं असतं, तेवढं सोपं नसतं. मग तिथे पण आपल्याला काय करावं लागतं, ते दगड आपल्याला बारीक करावं लागतात खाली, आणि मग ते थोडे थोडे करून वर आणावं लागतात. आणि मग आणखीन खाली खोदून किंवा सुरुंग घेऊन जे काय असेल ब्लास्टिंग करून खाली पाणी असतं.
मग आपण पाण्यापर्यंत पोहोचतो. तसं हे काम आहे. सुरुवातीला सोपं असतं आणि पुढे पुढे जास्त अवघड होत जातं. मग अवघड याच्यातच माणूस म्हणतो नको बा, फार अवघड आहे. पण तिथूनच खरं काम सुरू असतं पुढे. तसं मराठीमध्ये आपण थोडंसं सोपं काम केलेलं आहे, म्हणजे माझ्या दृष्टीने बोलतो आम्ही, थोडं सोपं काम केलं. पण आता नंतर जेव्हा मी पुढे पुढे आलो आणि पाहिलं काही मराठी साधक किंवा हिंदी साधक काही गडबडले जरा. का गडबडले? काय लक्षात येत नाही बा, पुढे तुम्ही काय सांगता ते जमत नाही. तरी जमत नाही ही चांगली गोष्ट आहे, हे लक्षात येते ही चांगली गोष्ट आहे. कारण जमत नाही याचा अर्थ तुम्ही प्रयत्न करताय. जमत नाही म्हणजे काय, तुम्ही प्रयत्न करताय आणि प्रयत्न करताय तरी जमत नाही. आणि जे लोक करतच नाही त्यांना काय जमायचा न जमायचा प्रश्नच नाही. म्हणून जे लोक म्हणतात की अजून जमत नाही, अजून लक्षात आलं नाही, समजलं नाही, तर त्या लोकांचं मी अभिनंदन करतो. त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो की जरी गडबडल्यासारखं वाटलं की नाही बा सापडलं नाही अजून, पण एक लक्षात घेऊया, सापडेल ते. कारण आपल्यातच आहे ते, बाहेर नाही, बाहेरून कुठे शोधायचं नाही. फक्त आता आपण जमीन खोदायचं आपण जे म्हटलो ते तरी सोपं काम आहे. ते समोर दिसतंय तुम्हाला, माती काढायची करायची, मुरुम काढायचा, खडक फोडायचा. इथं काहीच दिसत नाही ना. इथं आतमध्ये काहीच असं दिसत नाही की मला हे करायचं मला ते करायचं, मग ते असं नाही. ते करता करता लक्षात येतं का इथं हे आहे. म्हणजे इथं माती लक्षात येत नाही, मुरुमे लक्षात येत नाही, खडकही लक्षात येत नाही, पाणी कधी लागतं ते पण लक्षात येत नाही. जेव्हा पाणी लागतं मग ते फार मोठा आनंद होतो. आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न, साधना, प्रॅक्टिस, एवढं एकच काम करायचं आणि ती प्रॅक्टिस ती आहे. ही गोष्ट मला लक्षात आणून द्यायची. त्यामुळं नाही जमलं तर गडबडून जायचं नाही, जमेल. आणि पहिली गोष्ट आपल्याला ते पाहिजे, त्याची आपल्याला गरज आहे. कशाची गरज आहे? आपल्याला तणावातून बाहेर यायचंय, आपल्याला चिंतेतून बाहेर यायचंय, आपल्याला डिप्रेशन मधून बाहेर यायचंय, जी खचलेली अवस्था आहे, मनोवस्था, त्यातून आपल्याला बाहेर यायचंय. आपल्याला एकटेपणातून बाहेर यायचंय, आपला आत्मविश्वास खचतो त्याच्यातून आपल्याला बाहेर यायचंय, आपली झोपमोड होते, शांतता नसते, त्या प्रश्नातून आपल्याला बाहेर यायचे. एका शब्दामध्ये आपल्याला दुःखातून बाहेर यायचे. म्हणजे आपल्याला दुःखमुक्ती पाहिजे, ती आपली गरज आहे. आणि ती गरज आहे म्हणून आपण हे सगळं करतो. आणि याच्यात जे लोक प्रयत्न करतील त्यांच्या हे लक्षात येतं की थोडं थोडं अवघड, पुढे थोडंसं अवघड जरी काम असलं तरी अशक्य नाही, अशक्य नाही. दुःखमुक्ती शक्य आहे प्रत्येकाला, हे बुद्धांनी लक्षात आणून दिलेलं आहे. फक्त साधना, प्रयत्न करणं आणि ते करण्याआधी समजून घेणं. आपले सगळे प्रयत्न, जास्त प्रयत्न कशासाठी चाललेत आपले? समजून घेण्यासाठी. आणि साधना, प्रॅक्टिस ही ज्याची त्याने स्वतंत्रपणे करायची आहे. कारण याच्यात आपण अवघड असं काहीच सांगत नाही. बुद्धांनी अवघड काहीच नाही सांगितलं. उजूपटीपन्नो, सरळ मार्ग सांगितला आहे. ना, संघाचं वर्णन करताना उजूपटीपन्नो भगवतो सावक संघो, न्यायपटीपन्नो, सामितीपटीपन्नो, सरळ मार्गावर आहे. बुद्ध धम्माचा अंगीकार करणारे लोक, बुद्ध धम्माच्या मार्गावर चालणारे लोक सरळ मार्गाने जातात. आणि तो सरळ मार्ग बुद्धांनी सांगितलेला. जो वाकड्यात शिरतो इकडं तिकडं, म्हणजे जास्त लॉजिकली चालतो, जास्त विचार करत बसतो, म्हणजे खूप अति विचार करतो, समजून घेण्यात
ऐवजी विचार जास्त करतो. नुसता विचार केल्याने नाही, समजून घेणं म्हणजे ही अंतर्दृष्टी आहे, म्हणजे ही जागृती आहे, सती आहे. आणि आपल्याला त्याच्यासाठी प्रयत्न करायचे असतात. त्यांनी सती जागृती आपल्याला डेव्हलप करता आली की आपल्याला समजतं, अंडरस्टँडिंग येते. आणि एकदा समज आली तर मग प्रॅक्टिस करणं अवघड नाही. म्हणून समजून घेण्यासाठी आपण जास्त प्रयत्न करतो. तर काय समजून घ्यायचंय की आपल्याला दुःखमुक्ती पाहिजे. म्हणजे दुःख कुठं आहे? मनामध्ये आहे. मन कुठं आहे? शरीरामध्ये आहे. मग शरीराच्या संपर्कात कसं जायचं, म्हणजे या जीवनाच्या संपर्कात कसं यायचं, हाच मुद्दा महत्वाचा आहे. म्हणून शरीराशी कनेक्ट होण्यासाठी, शरीरामध्ये उतरण्यासाठी सर्वसाधारणपणे आनापानचा आपल्याला आधार घ्यावा लागतो. का हे शरीर आन करता है, अपान करता है, नैसर्गिकपणे. इथं काय आपल्याला मुद्दाम श्वास घ्यायची गरज नाही, मुद्दाम सोडायची गरज नाही. नैसर्गिकपणे शरीर श्वास घेतं. कसा घेतं, काय चाललंय हे पाहायचंय, ह्याचं भान ठेवायचं. काय करतंय शरीर? श्वास घेतं म्हणजे काय करतंय? काल मला एक नवीन मुद्दा लक्षात आलाय, तो तुमच्याशी लगेच शेअर करतो मी. नवीन म्हणजे फार नवीन नाही, तुम्हाला ते जाणवलं असेल की आपण आतापर्यंत काय म्हणत होतो की पोटामध्ये नाभीच्या पाठीमागे श्वासपटल जो आहे त्याचं जे आकुंचन प्रसारण चाललेलं आहे आणि छातीचं जे आकुंचन प्रसारण चाललेलं आहे, त्याच्यामुळे पोकळी निर्माण होते आणि श्वास आत येतो, म्हणजे आन. आणि प्रसरण पावल्यावर अपान होतं, म्हणजे काय आन करते, काय अपान करते. आणि याच्यामध्ये पोटामधला जो श्वासपटल आहे, तो पडदा आणि छातीचा पिंजरा, हा भाग सामावलेला आहे. अजून एक पॉइंट कालच्या याच्यात माझ्या लक्षात आलेला आहे, तुम्हाला तो जाणवतो का बघा. आपल्या पोटामध्ये, पोटाच्या खाली जे आहे, नाभीच्या मागे आणि खाली शांतपणे पाहिल्यावर, मन स्थिर आणि शांत झाल्यावर असं काहीतरी आहे जे खाली ओढलं जाते. त्याच्यामुळे श्वासपटल खाली येतो आणि म्हणून पोकळी निर्माण झाल्यामुळे छाती पण, हवा आत आल्यामुळे छाती पण फुगते. आणि हीच क्रिया उलटी झाली की अपान होतं, म्हणजे श्वास बाहेर. असं एक काल मला जाणवलं. म्हणजे तसंच तुम्हाला जाणवायला पाहिजे असं काही सक्ती नाही. कोणत्याच गोष्टीची सक्ती किंवा असंच झालं पाहिजे असं नाही. तुमचे अनुभव कदाचित खूप प्रगत असू शकतात. आपलं मन जितकं स्थिर आणि शांत होतं, जितकी काया आपली स्थिर आणि शांत होते, म्हणजे प्रश्रब्द होते, शांत होते, रिलॅक्स होते, तणावमुक्त होते, तसतसे आपले अनुभव देखील आणखीन सखोल होत जातात, आणखीन व्यापक आणि विशाल होतात, असे सूक्ष्म होत जातात. आणि त्याचं असं काही सांगता येत नाही, असंच होईल आणि तसंच होईल. ज्याच्या त्याच्या मनस्थितीवर, शरीर स्थितीवर, प्रयत्नावर ही गोष्ट अवलंबून आहे. आणि अंडरस्टँडिंगवर, समज, त्याच्यावर ती गोष्ट अवलंबून आहे. तर नैसर्गिकपणे शरीर श्वास आत कसा घेतं, कसा सोडतं, हा मुद्दा महत्वाचा आहे. तुमची सगळ्यांची प्रॅक्टिस चालू आहे का, हे मला थोडंसं आता विचारायचं आहे. कारण आता तुम्हाला सगळं माहिती आहे. आता मी नवीन काही बोलत नाही याच्यामध्ये, हे सगळं आपल्याला माहिती आहे. आपण नवीन 9 लोक आहेत त्याच्यामध्ये, आणि 9च्या 9 लोक हे या साधनेबद्दल पूर्ण काय म्हणतात, ज्ञात आहेत, म्हणजे माहित आहे त्यांना, साधना ज्ञात आहे त्यांना, जाणतात सगळे लोक.
मस्के, अनिल गायकवाड, अरुण कसबे सर, एकनाथ भालेराव सर, प्रतीक कसबे, श्रीकांत दिवटे सर, सुनंदा साळवे, विवेक घटकांबळे सर्व लोक हे जाणतात. तर मला ऐकायचंय तुमच्याकडून. मला काय जास्त आज बोलायचं नाही. हा, तुम्ही मला काही म्हणजे बोलायला भाग पाडलं, काही विचारलं समजा किंवा काही चर्चा करायची असेल, तिथं मी अवश्य बोलेल. आता हे फक्त बऱ्याच दिवसांचा गॅप आहे असं मला वाटलं, म्हणून सगळ्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे. आता यातले काही लोक हिंदी सत्रामध्ये पण बसतात. दिवटे सर बसतात, मस्के बसतात, अनिल सर बसतात, अरुण कसबे सर कधी कधी असतात, एकनाथ भालेराव कधी कधी असतात, प्रतीक कधी कधी असतात, विवेक ते नव्यानं त्यांनी तिकडे सुरुवात केलेली आहे. तर बोलूया. तुम्ही तुमचे माईक ओपन करू शकता. आणि सर एक मी माझा अनुभव सांगतो. बोला सर. श्रीकांत दिवटे. दोन तळवे, हाताचे तळवे जे आहेत, हा. हाताचे तळवे हा. ते दोन्ही पण पोटावर ठेवायचे आणि शांतपणे श्वास येतो जातो, मन शांत करून 1-2-3 मिनिटं फक्त अनुभव घ्यायचा. तर तुम्ही जे म्हणता ना मगाशी, ते खाली खेचलं जातं पोट आणि मग ते आकुंचन होतं, तसा थोडासा तरी भास होतो. त्याला हात लावायची काय आवश्यकता आहे? नाही नाही, हात नाही, पण ती जास्त जाणवते हात लावला की. काहीच गरज नाही, डायरेक्ट जाणवते ते आपल्याला. जाणवते म्हणा तशी, पण स्पर्श. सती साधना ही इंद्रियांचा आधार घेऊन चालणारी साधना नाही. अच्छा. सती साधना ही डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा याचा आधार घेऊन चालणारी साधना नाही. ही आपण ध्यानामध्ये करतो. काहीतरी ध्यान नाहीये, ध्यान नाहीये, ऐका सर, कॉन्सन्ट्रेशन नाहीये. तुमचा अनुभव बरोबर आहे. परंतु तुम्ही ठीक आहे. ते म्हणालात नाही की हात लावल्यामुळे लक्षात येतं, तसं नाही. हात लावल्यावर तो आभास होत असेल, परंतु थेट तुम्ही सतीनं आतमध्ये उतरलात की काय ते आपला श्वास पडला. आता आणखीन पुढचा एक अनुभव असं मला असं जाणवला काल, की जितकं मन स्थिर आणि शांत होत जातं, आणखीन सूक्ष्म हालचाली तुम्हाला शरीरामधल्या बरोबर मला अशी जाणवतं आणि डायरेक्ट जाणवली, हात न लावता जाणवली. ती पोटाच्या खाली, नाभीच्याही खाली काहीतरी आहे जे असं त्याचं हे आहे, ओढ आहे, खाली खाली ओढते, असं खाली खाली. ओढते म्हणजेच काय, आपल्या शरीराची ती गरज आहे. ती जे काही क्रिया चालल्यात त्या आपल्याला बघायच्यात. आपण मागे जे म्हटलं ना की बरोबर 10-11 ऍक्टिव्हिटी ज्या चाललेल्या आहेत याच्यामध्ये, बरोबर, त्यातल्या आपल्याला त्या तशाच्या तशा त्याच नावानं आपल्याला त्या लक्षात येतील असं नाही. बरोबर आहे. काहीतरी वेगळं, कारण हा जाणीवांचा प्रवास आहे. हा सतीचा प्रवास म्हणजे काय, जाणवतं, जाणीवा. हे दिसत नाही, ऐकू येत नाही, गंध नाही, चव नाही, स्पर्श नाही, काहीच नाही. जाणीवा, जाणीवांच्या आधारे आपल्याला आतमध्ये उतरायचं. बरोबर. जाणीवांच्या आधारे आपल्याला संपूर्ण कायानुसती करायची आहे. कायेची सती, कायेचं भान, एक 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 करून. आणि काया ही जिवंत आहे, म्हणजे त्याच्यामध्ये फिलिंग आहेत, वेदना आहेत. वेदनांना जाणीवा पण म्हणू शकतो आपण. जाणीवा हा फार चांगला शब्द आहे, म्हणजे मराठीतला प्रगल्भ. जाणीवा मराठीतला शब्द आहे, तो बरोबर पडतो. खूप म्हणजे मला तो खूप वजनदार शब्द वाटतो. किंवा जाणीवेतूनच जाण आहे ना. बरोबर आहे. जाणीवेतून जाण आहे, जाण म्हणजे बोध आहे, बोध म्हणजे बोधी आहे, आणि बोधीतून बुद्ध आहे. म्हणजे जाणीवा हा खूप वजनदार शब्द आहे आपला मराठीतला. जिसे हिंदी में जिसे एहसास कहते हैं, एहसास होता है इसका, महसूस एहसास होता है, महसूस होता है, किंवा महसूस हा अनुभव, अनुभूती.
पण ती जाणीव शब्द बरोबर आहे. जाणीव जो हा पण आता ते मराठी हिंदीमध्ये मला ते त्यांना हिंदी लोकांना अजूनही मला ते चालू आहे त्यांच्याशी बोलणं माझं. हम्म. अभी यहाँ पर मेरे ख्याल से योगेश सर अभी नहीं है वहाँ पर, कोई बात नहीं, चलो. हाँ मतलब उनका भी जसा आपला हिंदीचा प्रॉब्लेम येतो त्यांचा मराठीचा प्रॉब्लेम येतो, त्यामुळे त्यांना असं वाटतं नको इथं थांबायला. हा आणि आपल्यातल्या काहींना वाटतं नको हिंदीमध्ये थांबायला. तर ठीक आहे, हिंदी परंतु मराठी जवळजवळ आपण भाषेच्या समजतं, मराठी मर्यादा हिंदी ओलांडल्या समजते. पाहिजे. भाषेच्या मर्यादा ओलांडल्या पाहिजेत. आपल्याला तेलुगू प्रांतात जायचंय, कानडी प्रांतात जायचंय, अजून आपल्याला राजस्थान, उत्तर भारतामध्ये हिंदी चालतेच सगळीकडे. हिंदी चालते उत्तर भारतात, बरोबर आहे. राजस्थान असलं तरी हिंदी चालते तिथे. एमपी, परंतु खाली जर जायचं असेल, मध्य प्रदेश आहे, राजस्थान आहे, उत्तर तिथपर्यंत प्रदेश हिंदी आहे, चालते. बिहार आहे. आणि आपल्या खाली जर जायचं असेल तर आपल्याला दुसऱ्या भाषा आल्या पाहिजेत. आल्या पाहिजे. तर भाषेमध्ये अडकून नाही पडायचं. तर बोला आता सांगा, तुम्हाला काय सांगायचं प्रॅक्टिस बद्दल? काय तुमचं चाललंय का? सगळ्यांचं व्यवस्थित चाललंय का? करावं लागतं, सराव करावा लागतो रोज. चाललंय का? एकेकाने सांगा मला. नाही, डेली सराव करावा लागतो. चाललंय तर काय डेली चाललंय? सरावामध्ये पॉइंटला धरून सांगा. म्हणजे श्वासाचा अनुभव घेत राहायचा. श्वासाच्या अनुभव आपण काय करतो? पुढे चाललोय का? श्वास घेतो, बिंबीपर्यंत जातो, घेत तिथून नाही, परत आपण वर श्वास येतो. घेत नाही. आपले शब्दच बदलायचेत आता. बर, श्वास घेत नाही, आपण सोडत नाही. श्वास हा हा येतो किंवा शरीर श्वास घेतो, शरीर श्वास सोडतो. म्हणजे आपण नाही घेत, म्हणजे श्वास आपण येतो नाही जातो, शरीर घेत, आपण नाही घेत. आपण नाही घेत, कारण ते तोच नैसर्गिक श्वास आहे. बरोबर आहे. तोच जर मुद्दा लक्षात नसेल आलेला तर सती समजली नाही. नाही, शरीर श्वास घेतं, सती समजली शरीर नाही. श्वास सोडतं. करेक्ट. बोला विवेक. काय विवेक मी पोहोचलोय आता की आपण बाबा आपलं शरीर श्वास तरी माईक हे आहे का, जवळ आहे का? नाकाजवळ कोणाच्या तरी आहे. ओके. हा. नेक्स्ट स्टेप आवाज कमी आहे तुमचा, आवाज कमी आहे. योगेश सर जी, आपके माइक की आवाज आ रही है शायद. ओके ओके ओके. थोड़ा ऊपर या नीचे कीजिए उसको. हाँ बोला विवेक घाटकंबळे, बोला. हा सर, एक अनुभव म्हणजे माझं बरोबर आहे का? तुम्ही फक्त मला सांगा की आता जे आपली साधना चाललेली सती साधना, तर एक नेक्स्ट स्टेप मला असं मिळाले असं वाटतंय मला. तुम्हाला आवाज येतोय सर? हा बोला. हा, की शरीर श्वास घेतं आणि ती अनुभूती होते आपल्याला, आणि त्याच्यावरती आपण लक्ष म्हणजे आपोआप त्यावरती आपण थोडस जरी पाहिलं तर नेक्स्ट स्टेप ज्यावेळेस सती आपल्या कायेमध्ये उतरते, कायेत उतरते, तर त्यावेळेस एक वेगळा आनंद थोडासा आपल्याला मिळतोय, असं नाही का, असं जाणवतोय मला, नाही का? व्हेरी गुड. हा ते एक स्टेप म्हणजे हा असा अनुभव आहे ना, म्हणजे एक म्हणजे प्रगती आहे ना सर याच्यामध्ये. निश्चितच प्रगती आहे ते. म्हणूनच आनापानसती सुत्तामध्ये ज्या काही स्टेप्स सांगितलेले आहेत, आनापानसती महाफलदायक होते. या आनापानसती सुत्तामध्ये, मराठी आनापानसती सुत्तामध्ये ज्या स्टेप्स सांगितलेल्या आहेत त्यात एकदा ते वाचायच्या असतात, म्हणजे किंवा वारंवार वाचायच्या, त्याच्याशी संलग्न, त्याच्या सारख्या किंवा मागच्या पुढच्या गोष्टी तुम्हाला अनुभवायला येतील, प्रत्येकाला येतात. तर त्यातला हा एक आनंद जो मिळतो, हा एक अनुभव आहे. त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यात जे म्हटलेलं आहे की जसं सर फुल उमलतं नाही का, एखादं उमलताना तसं असं वाटतं की काहीतरी उमलतंय आपल्यामध्ये, नाही का? हो तसं. हा पण आता हा तर्क आहे, हे कंपॅरिझन आहे, फुलाशी अनुभवाचं कंपॅरिझन आहे, तुलना आहे. परंतु आता तुम्ही मगाशी जे म्हटलात ना किंवा आनंद होतो, तर आनंद होतो म्हणजे काय,
की आनापानसती सूत्रामध्ये जसं म्हटलंय की जेव्हा जेव्हा तुम्ही श्वासातून कायेमध्ये उतरता आणि काया जाणवते, काया जाणवते तेव्हा काया शांत होते हो. आणि काया शांत होते आणि नंतर मग प्रसन्नता आणि आनंदाचा अनुभव येतो. तर तुम्ही जे थोडस त्याला टच केलंय आता, तर तो टेम्पररी अनुभव असू शकतो, पण तो कुठेतरी तो अनुभव येऊन जातो आणि तो महत्वाचा आहे. म्हणजे तुमची प्रॅक्टिस बरोबर चालली. ते निकष आहेत, ते क्रायटेरिया आहेत ते. म्हणून हे पुस्तक आनापानसती सूत्राला आधार बनवून आपण आपली प्रॅक्टिस जर ठेवली, त्याच्यात गुंतून राहायचं नाही, शब्दात नाही गुंतून राहायचं. आपला स्वतःचे अनुभव स्वतःच शोधायचे किंवा आपल्या स्वतःचे अनुभव स्वतःच घ्यायचे आणि आपला स्वतःचा मार्ग तयार झाला पाहिजे. त्याला नाव द्यायचं नाही कुठलं. हा? त्याला नाव द्यायचं नाही कुठलं. त्याला नाव द्यायची गरज नाही, कारण आपल्याला काय सापडेल माहिती नाही ना. आपल्याला काय सापडेल माहिती नाही. सापडल्यावर लक्षात येतं की हा हे आहे तिथं. जसं आपण एखाद्या नवीन रस्त्याने जर चालायला सुरुवात केली किंवा नवीन शहरामध्ये गेलो, तर पहिल्यांदाच आपल्याला काही जेव्हा गोष्टी दिसतात तेव्हा आपण काय म्हणतो, हा हे इथं आहे, हे आहे, ते आहे. आणि आपल्याला जेव्हा तो रस्ता किंवा ते शहर परिचित व्हायला लागतं, मग आपल्याला तसंच ती जाणीव नसते, तसंच आपल्याला ते जाणवत नाही. आपल्याला ती गोष्ट परिचित होते. तसं हे आपल्याला साधना करता करता काही गोष्टी पहिल्यांदाच जाणवतील आणि मग लक्षात येईल, हा हे असं आहे. तर तुमचा जो आनंदाचा अनुभव आहे तो महत्वाचा आहे, पण त्यात अडकून पडायचं नाही. परत तो मुद्दा लक्षात आहे की सोडता, कारण तसाच अनुभव परत येत नाही. कोणत्याही अनुभवाचं रिपिटेशन होत नाही. आलेल्या अनुभवाचा आस्वाद घ्यायचा. आस्वाद घ्यायचा आणि पुढे निघायचं. कारण पुढे जायचं, पठाण करायचं, आपल्याला प्रस्थान करायचं, पुढे जायचे. आणि पुढे कुठे जायचंय, तर आपल्याला संपूर्ण दुःखमुक्ती पाहिजे, आपल्याला तणावमुक्ती पाहिजे. तर तो आपला उद्देश आहे. अंतिम उद्देश काय, की एखादं चांगलं दिसलं म्हणजे तिथं थांबणं असं नाही, पुढं. नेक्स्ट. मुंबईला निघालात आणि पुणे चांगलं वाटलं म्हणून पुण्यात उतरणार नाही तुम्ही. हा चांगलं वाटलं, आता मला मुंबईत नाही जायचं, मी पुण्यातच उतरतो, मग उतरले, मग राहिलं पुढचं काम. तसं नाही करायचं. पुणे किती चांगलं असलं तरी पुण्यात नाही जायचं ना आपल्याला. ते लागतं, मधलं एक स्टेशन लागतं आपल्याला. मुंबईत काम आहे, आपलं काम मुंबईत आहे. तसं आहे. अजून बोला. अरुण सर बोला, कसबे सर, काहीतरी सांगा. तुम्ही फार जुने आहात, तुमच्याकडून ऐकायला मला आवडतं. माईक अजून लक्षात येत नाही काय? हा आता जय भीम सर. जय भीम, जय भीम. हा बोला. हा व्यवस्थित ऐकायला येते ना? हा अगदी व्यवस्थित, बोला. साधना करतो मी, डेली करतो, चुकवत नाही. तुम्ही जे सांगितलं ते पोटाच्या खाली, पोटाजवळ काहीतरी आहे ते खाली. ज्या वेळेला आपण श्वास सोडते तेव्हा ते खाली ओढलं जातं आणि श्वास घेताना माझी छाती पण तसं ते वर आलं जातं असं जाणवतं मला. आणि एक वेळ असं हाताची बोट आहे, तर हे पुढचे ते नाडीचे ठोके ते मला प्रत्येक बोटात जाणवले. एकदाच जाणवलं, त्यानंतर काही नाही. पण त्या पुढे काही नाही, तिथंच अडकल्यासारखं वाटते, कायतच अडकल्यासारखं वाटतं. ठीक आहे. येऊन गेला तो अनुभव, येऊन गेला, दिसलं ते. आता ते तसंच नाही परत दिसणार, त्याच्यापेक्षा पुढचं दिसू शकतं. बरोबर. खूप छान, मस्त आहे, चांगला अनुभव आहे हा. पण आता तुम्ही घागरीत पाणी ओतायचं बंद केलं ना? ते बंद केलं. ओके. म्हणजे आता अरुण कसबे सरांना पूर्वी वाटायचं घागरीत जसं आपण वरून पाणी होतो तसं वरून श्वास घ्यायचा, तसा नाही, आतून घेतलं जातो. वेरी गुड. योगेश सर, आपको जो सुबह मैंने अनुभव बताया
वो जो मतलब पेट में ऐसा कुछ है जो श्वास पटल को भी नीचे खींचता है जी और उसका आकुंचन होता है और फिर अपने जो फेफड़े हैं वो भी विस्तारित होते हैं और हवा अंदर आती है। तो आन की प्रक्रिया इस तरह होती है और इसके विरुद्ध में अपान की प्रक्रिया। तो वही वो बता रहे थे, अरुण सर। अरुण सर वही बता रहे थे। जी जी, मैं समझ रहा था, कुछ कुछ समझ रहा था। समझ रहा था, हाँ, आपके लिए ट्रांसलेट किया मैंने। जी जी जी। बहुत अच्छा। तर चला पुढे कोण कोण काहीतरी सांगा. एकनाथ सर बोला, एकनाथ भालेराव सर. एकनाथ भालेराव सर बोला किंवा अनिल सर बोला, कुणी बोला, पण बोला. सर्वांना जय भीम सर. अनिल गायकवाड बोलतोय. तुमच्या चेहऱ्यावर अंधार का? अंधार यासाठी आहे की चार्जिंगला फोन लावलाय दुकानातून आल्यावर. थांबा जरा एकच मिनिट आता. हॅलो. हा बोला बोला. हा ठीक आहे ठीक आहे. हा. आता आला. हा आता थोडा उजेड आलेला आहे. उजेड आला. हा. मागीची लाईट आहे ना त्याच्या पुढे मी बसलो त्यामुळे इथे अंधार आहे. म्हणजे एक लाईट लावली आता. हा, दिसतंय दिसतंय. तर खूप चांगल्या प्रकारचे वेगवेगळे अनुभव येत आहेत. कारण प्रॅक्टिसला आता खूप चांगल्या प्रकारची सवय झाली. म्हणजे प्रॅक्टिस केली पाहिजे आणि प्रॅक्टिस मधून वेगवेगळे अनुभव येत आहेत. तर सगळेच अनुभव सांगण्यासारखे नसतात कारण ते अनुभव विसरायला होतात सांगायला सुद्धा. त्यापैकी आजचा सकाळचा अनुभव आहे तो काया आन करते काया अपान करते या दोघांच्या मध्ये आन आणि अपानच्या मधला जो पॉज आहे किंवा जी जागा आहे ती जागा कधीच जाणवत नव्हती. तिथे किती बारीक जागा असते की श्वास आत आला आणि बाहेर जाण्यापूर्वी तिथे एक जागा तयार असते. ते जागेला पाहता आलं आणि ते बऱ्याच वेळ पाहत होतो मी. अशा प्रकारचा अनुभव पहिल्यांदा आज आला होता. आणि शरीर शांत झाल्यावरती ती गोष्ट घडते. झालं तुमचं काय? मी बोलू काय? हा. परंतु तिथे असं वाटलं की हे ध्यानासारखंच आहे असं जाणवलं. कारण ध्यानासारखंच ते वाटलं आणि याच्याही पुढे जावं अशा प्रकारचं त्या गोष्टीला सोडून पुढे पाहायला गेलं की काय काय शरीराच्या हालचाली होत आहेत त्याही पाहाव्यात. अशा प्रकारचा मी स्वतः प्रयत्न करतो. मी थोडस वेगळं मानतो त्याला आता. मी ती गोष्ट मी आधी बोललो पण ते तसंच आहे असं पण नाही. लक्षात आपण थोडस म्हणजे मी आता वेगळ्या भाषेत बोलतो. आपण जर आन आणि अपान मधला गॅप पाहिला तर तो गॅप जाणवतो. पण तुम्ही जर वर्तुळासारखं जर पाहिलं तर ती कनेक्टिव्हिटी पण जाणवू शकते. अच्छा. म्हणजे गॅपच जाणवेल असं नाही. आपण जर गॅप पाहिला, गॅप सारखं पाहिलं, पॉज सारखं पाहिलं, कदाचित आपण मुद्दाम पॉज पण घेतो तिथे. नाही ते सोडलं मी नंतर सोडलं ते की इथे अटकल्यासारखं होतं. बाकीचं पाहायचं राहतं असं वाटतं. वर्तुळ आपण वर्तुळ कारण हे सगळं धम्मचक्र आहे. लक्षात घ्या. धम्मचक्रामध्ये कुठंच पॉज नाही ऍक्च्युअली. कारण तिथे अडकलं की तिथे सुख शांती किंवा खूप आनंद मिळतो आणि तिथे थांबूशी वाटतं. पण मग त्याच्या व्यतिरिक्त काय आहे का ते जाण्याचा प्रयत्न सुद्धा केला. त्यानंतर मला जाणवलं की एक जागेवर थांबण्यात आनंद वाटेल पण मग पुढे जाण्याचा काहीतरी अजून काय आहे का त्याची उत्कंठा होती. ध्यान तिथं लागतं मग. त्याच्या पुढे काही जाता येईल आणि काय पाहता येईल, इतर काही हालचाली जाणीवा आहेत का त्याचा संशोधन चालूच असतं. हे होतं साधनेमध्ये. बरोबर.
आता आपण पहा, बुद्धांनी धम्मचक्र म्हटलंय. हा. धम्मचक्र प्रवर्तन, धम्मचक्र चक्र आहे, लक्षात घ्या. हा ती गती आहे, ती स्थिती नाही. स्थिती नाही, ती गती आहे. आणि गतीमध्ये कुठेच पॉज नसतो. हा गतीमध्ये स्थित्यंतर असतात, म्हणजे एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत. आणि गतिशील गतिमान स्थित्यंतर असतात. गाडी म्हणजे पुढे जाते, राऊंड आहे. तसं हे श्वास आणि आन आणि अपान जे आहे, याला पॉजच्या भाषेत पण बघायची गरज नाही, कारण ते कंटिन्युटी पण आहे त्याच्यामध्ये. ते स्थित्यंतर आहे. आन मधून अपान मध्ये किंवा अपान मधून आन मध्ये स्थित्यंतर आहे, एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत. असं पण पाहिलं. आणि अडकायचं नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे अडकायचं नाही त्याच्यामध्ये. आत्मभाव किंवा मी आणि मला परत पाहिजे, तो पॉज मला परत पाहिजे, असं जर मानसिक प्रकार, मग त्यातच अडकतो माणूस. मग पठाण होणार नाही, प्रस्थान होणार नाही, पुढे जाणं होणार नाही. फार महत्वाचं आहे ते, पण चांगलं आहे. पण ते क्लिअर झालं की हे ध्यानाचीच अवस्था असावी. कारण मी पूर्वी जे ध्यान करायचो ना, तर त्याच्यातला तो आनंद मला सारखाच वाटला. आणि मग कळलं की सतीने जाणवलं मला की हा ध्यानाचाच प्रकार असावा. इतक्या जाणीवा त्याच वेळेला झाल्या. नाही, मनाला ध्यानाची सवय असते, कारण त्याला जोपर्यंत अनित्यता जाणवत नाही तोपर्यंत ते नित्यतेमध्ये अडकतं. नित्य म्हणजे स्थिती, पॉइंट मध्ये अडकतं. आणि जिथं विशेषतः जिथं आवडतं तिथं ते थांबतं. त्याला ते धरायचा प्रयत्न, त्याचा लोभ निर्माण होतो. आणि जिथं आवडत नाही त्याचा द्वेष करतं. तिथं चित्त क्रिएट होतं, चित्त निर्माण होतं जरूर. आणि मग तिथं विचलन. स्थिती आणि गती याच्यातला फक्त फरक सती साधकाच्या असला पाहिजे. आणि मग गती आणि सती आणि स्थिती ही जी स्थिती आहे, आणि या स्थितीमध्ये मी अडक जर राहिलो तर मग गतीचा काही आपण जाणीव कशा येतील या निश्चित नसतात. परंतु मग गतीकडे जर आपलं पाहणं असेल तर मग जाणवतात की अजूनही काही गोष्टी अनुभवाला येतील, अशी उत्कंठा असते ती. आणि गती चालू आहे, गती काय मुद्दाम करायची गरज नाही, ते चालूच आहे. श्वास चालू आहे, आनापान चालू आहे, शरीरातल्या अनेक क्रिया चालू आहेत, विचार क्रिया चालू आहेत, सगळं चालूच आहे. फक्त ती जी गती किंवा ते जे चालू आहे जे. पण एक गोष्ट जाणवली सर, हॅलो सर, विचार मात्र वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव मिळू शकतात. हॅलो, त्या गतीमुळेच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव प्राप्त होतात. बरोबर. अच्छा, म्हणजे स्रोतापन्न जे म्हटलं ना, प्रवाहामध्ये उतर. आपल्याकडे एडवर्गचा त्रिशंकू जो असतो, त्या पद्धतीमध्ये त्यासाठी जो शेवटचा 3 बिंदू जे आहेत त्यापैकी एक जो बिंदू आहे तो आपल्याला अनुभव मिळतोय. मग या सती साधनेमध्ये ज्यावेळेस आन आणि अपान करतो आपण, त्यामध्येही तशाच प्रकारचे बिंदू आहेत. आणि शेवटचा बिंदू जो आहे तो अनुभवाचा बिंदू आहे. पण तो पण गतिशील आहे. तो पण गतिशील आहे, स्थिर नाही. कारण एका अनुभवाला दुसरा अनुभव जोडला जातो. लगेच दुसरा अनुभव जोडणार आहे. बरोबर. अनुभवाला अनुभव जोडत जातो. आणि त्याच्याबरोबर अनुभव बदलत राहतात सर, अनुभव बदलत राहतात. आपण सतीमध्ये जर पुढे पुढे जाणीवा काय येतील ह्या पाहायचा उत्कंठित असेल तर एकसारखे अनुभव टिकून नाही राहत. आणि ज्यावेळेला असं होतं तर मग पुढे पुढे असं अजून काही येतील अशी चालू असते ती गतीमध्ये. आणि त्याच्याबरोबर आपण पाहिजे, त्याच्याबरोबर आपली सती पाहिजे, बरोबर आहे. व्हेरी गुड, मस्त, एकदम भारी, चांगले अनुभव आहेत. सगळेजण किती म्हणजे मॅच्युअर अनुभव आहेत. म्हणजे सगळे लोक असे गंभीरतेने प्रॅक्टिस करतात असं त्याचा अर्थ आहे. व्हेरी नाईस, बहुत अच्छा. आणि अजून एक सांगायचं राहिलं की कंटाळ येत नाहीत याच्यामध्ये. खूप व्याकुळता किंवा खुलं झाल्यासारखं, मुक्त होत चालल्यासारखं वाटतं. आणि ते ध्यानामध्ये तात्पुरतं तिथे खूप खेळूनच राहिलं, बाकीचं काही दिसत नाही. विषयात आणि याच्यामध्ये अनेक गोष्टीचा अनुभव येईल अशी उत्कंठा असते.
पण ध्यानामध्ये असं वाटतं इथे खूप आराम वाटतो, मजा वाटते, आणि हा फरक मला आज जाणवला बाकी. हा. म्हणजे आपण हे करतो म्हणजे त्याच्यात आपण अडकून राहतो. हा. अडकून आणि चालण्यामध्ये आनंद असतोय, गतीमध्ये आनंद असतोय, की मुक्तता हो असते. हो. मुक्तता. हा हा. आणि उत्साह करतो त्याच्यामध्ये, उत्साह उत्साह संचारत मिळतो. राहतो. हा. बोला सर, बोला बोला भालेराव सर, बोला. पण ह्या ज्यावेळेस आपण गतीत असतो किंवा साधनेमध्ये असतो तेव्हा एखाद्या वेळेस झोप कधी लागते हे बी कळत नाही. हा, मग ती शरीराची गरज असेल. कधी शरीर जर थकलेलं असेल, मन थकलेलं असेल, तर त्याला झोप पाहिजे, त्याला विश्रांती पाहिजे. झोपा शरीर म्हणजे थकलेल्या मनाला आणि शरीराला विश्रांती द्यायची नाही, ही सक्ती आपण करू शकत आपली गती नाही करू शकत, म्हणजे तिथे आपली गती जी आहे ती थांबलेली असते. नाही. थांबलेली आहे म्हणण्यापेक्षा ती जाणवत नाही. जाणवत नाही. जाणवत नाही म्हणजे थांबली असं नाही, आपल्याला जाणवत नाही. तिथं ते आहे पण आपल्याला दिसत नाही, कारण आपण समजा तर विश्रांतीमध्ये आहोत, किंवा झोप लागली, किंवा थकवा आहे, किंवा तिथं लक्ष नाही, म्हणजे सती नाही म्हणून जाणवत नाही. अच्छा. हा. गती चालूच असते, गती चालूच असते, पण आपल्याला शरीरावरती थकवा आलेला असेल, आळस आलेला असेल, किंवा विचार इकडे तिकडे भटकत असतील, आणि तिथे जर आपल्याला जर का सतीमध्ये येत नसतील, तर मग बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ज्या गती आहेत त्या कळून येत नाहीत. याचा अर्थ गती थांबते असं नाहीच होत. नाही. कारण जिवंत असल्याचं जर का आपल्या समोर का आपण आहोत ही गोष्ट जर का आपल्या समोर जर असेल, तर मग का गती आहे ही गोष्ट निर्विवादच आपल्याला पाहावं लागणार आहे. पण ती गतीशी आपण एकरूप होत नाही याचा अर्थ आपण कुठेतरी आळस म्हणा किंवा शरीराचा थकवा असल्यामुळे आपण पाहण्याचं आपल्याकडे स्मरण राहत नाही, आणि मग ते आळस वगैरे किंवा ज्या शरीराला जी सवय आहे आराम करण्याचा, दोन गोष्टी चैन आपण करण्याचा, लक्षात दोन बाबी आपण लक्षात घेऊ. आपलं जीवन ही गतीच आहे. श्वास गती आहे, आपली काया गती आहे, वेदना गती आहे, चित्त गती आहे, विचार गती आहे. हे सगळं गतीच आहे. ज्याचा आपल्याला सराव करायचा आहे, प्रॅक्टिस करायची, साधना करायची, ती ह्या गतीचं भान म्हणजे जीवनाचं भान. जीवनाला आपण जीवन जसं आहे तसं आहे, आपल्याला माहित नाही ते कसं आहे. सतीनं ते आपल्याला हळूहळू माहित होत जातं. आपण असं नाही म्हणत मला ते असं दिसलं पाहिजे, जीवन असं दिसलं पाहिजे, आपल्याला असं दिसलं पाहिजे असं नाही, जसं आहे ते तसं जाणवलं पाहिजे. आपण जीवनाच्या बाजूने उभे नाहीत, आपण द्रष्टा म्हणजे पाहणाऱ्याच्या बाजूने उभे आहोत. लक्षात घेऊ आपण कुठे उभे आहोत. आपण जीवनामध्ये किंवा जीवनाच्या पुढे उभे नाहीत, आपण जीवनाला जणू काही पाहतोय, ऑब्झर्वर आहोत. आपण निरीक्षण करतोय, आपण पाहतोय. त्यामुळे ते असं दिसलं पाहिजे असं नाही म्हणत, आपण कसं दिसतंय हे पहा. थोडे शब्द लक्षात घ्या थोडेसे, म्हणजे आपली पोझिशन काय, सती म्हणजे काय नेमकं. विवेक बोला, काय म्हणायचं तुम्हाला. नाही, एक अनुभव सांगायचा होता मला सर. 2-3 वेळा काय झालं की काही कारणास्तव मला रात्री झोपच येत नव्हती. म्हणजे 2 वाजले, 3 वाजले नाही का, आणि जवळजवळ 3:30-4 वाजले होते. तर त्यावेळेस विचार केला की मी बाबा साधना आता करूया आपण नाही का. तर साधनेला मी बसलो आणि मला कधी 5 मिनिटात झोप लागली कळलं नाही सर. म्हणजे हा काय प्रकार आहे नाही का. म्हणजे झोप येत नव्हती मला, काय जवळजवळ 2-3 दिवसापासून असा प्रॉब्लेम होत होता नाही का. तर मी साधनेला बसल्यानंतर मला आपोआप झोप आली. म्हणजे ज्यावेळेस साधनेवरती आपण लक्ष केंद्रित केलं किंवा आपोआप ते झालं, साधना करायला सुरुवात केली, तर माझी जी बॉडी आहे परत
म्हणजे मला जी गरज होती ती झोप मला येतच नव्हती मला म्हणजे नाही का, तर ते आपोआप परत नैसर्गिकरित्या परत चालायला लागल्यासारखं झालं सर, नाही का. म्हणजे हे असं होऊ शकतं का याच्यामध्ये? हा, होऊ शकतं ना. झोप येते म्हणजे थकवा आहे, सरळ सरळ गोष्ट आहे. म्हणजे जवळजवळ 3-4 वाजल्यापासून एकदम निद्रानाश झाल्यासारखा झाला होता मला. हा, मग ती चिंता असते, चिंता असेल, काही विचार असतील तुमचे. आता तुम्ही तणावातून चाललेलाच आहात तुम्ही, हो. त्यामुळे त्याचा परिणाम असतो. आणि सतीवरच थोडस, सतीचा सराव कमी पडतो म्हणून ते जास्त चालतं. सतीचा जर सराव असेल, जागृतीचा सराव असेल, तर जीवनातले हे धर्म, जीवनातले आहे हे सत्य आपण लक्षात घेतो आणि त्याचे बळी ठरत नाही. मग आपण लक्षात घ्या, हे असंच आहे, जीवनाचं स्वरूप असंच आहे. काही ना काही प्रॉब्लेम होतात आणि त्याचा आपल्यावर परिणाम होतो, प्रॉब्लेम होतात आपल्यावर परिणाम होतो. जेव्हा आपण भानावर असतो, सतीमध्ये असतो, तेव्हा आपल्या लक्षात हे असंच आहे, जीवनाचं स्वरूप असं, मनाचं स्वरूप असंच आहे, त्याच्यावर कशाचा परिणाम होत राहतो. पण त्याच्याकडे पाहिलं तर तो परिणाम आपण नुसतं चिंता करून काय उपयोग आहे, काय फायदा आहे, किंवा कुणामुळे त्रास होतो तर त्याचा नुसता द्वेष ठेवून काय उपयोग आहे, उलट आपल्याला त्रास होतो. ह्या सगळ्या गोष्टी, समजदारपणा येतो. सतीमुळे काय होतं, समजदारपणा येतो, कारण दृष्टी येते, समजतं आपल्याला. समजल्यावर तो त्रास हळूहळू कमी होतो. मग झोप पण लागते चांगली. सतीचं एक तर औषध सराव सराव थोडा वाढवला पाहिजे. आता थोडा तुमच्यासाठी मोठा संघर्षच आहे तो, पण ते करत राहिलं पाहिजे. सतीचं औषध म्हणून तो उपाय मला तो सापडला होता त्या दिवशी. हो हो, सती हे औषधच आहे. सती हे धम्म हे औषधच आहे, धम्म औषधी. बुद्धांना आपण महाभैषज्य म्हणजे महावैद्य म्हटलेलं आहे. महावैद्य का म्हटलं, त्यांनी औषध दिलेलं आहे, दुःखमुक्तीचं औषध दिलंय, तणावमुक्तीचं औषध दिलेलं आहे. हे औषधच आहे. जागृती, सती हे औषधच आहे. त्याआधी आपण नीट म्हणजे लक्षात घेऊया, आणि औषध प्राशन केलं तर त्याचा उपयोग, तसं सतीची साधना केली तर उपयोग. ठीक आहे सर. तर अजून कोणी आहे का, कोणाला बोलायचं पण बोलता आलं नाही, काय बोलायचं सुनंदा? हा, सर्वांचे अनुभव ऐकून बऱ्याच गोष्टी आणखीनच क्लिअर होत चालल्यात. आणि जो अनुभव तुम्ही सांगितलेला की आपलं ओटी पोटात तसं ओढल्यासारखं होतंय, तो अनुभव मी बऱ्याच वेळा घेतला होता. अच्छा म्हणजे हा हा अच्छा. आणि हा, बाकी एवढंच सांगायचं होतं. आणि हे छान आहे की सगळ्यांचे अनुभव ऐकल्यानंतर की इतरांचे पण अनुभव आपल्या असे जोडले जातात. हे पण एक समान धागा सापडतो. हा हा, हा, शेवटी सगळ्यांचे अनुभव कुठेतरी जुळतातच, जुळतात. असं नाही होते, कारण सगळ्यांना त्याच मार्गाने जायचे. हम्म. फक्त प्रत्येकाचं जीवन, संस्कार, ताणतणाव, प्रश्न हे वेगवेगळे असल्यामुळे ते वेगळे, संस्कारांचं वेगळेपण आहे, मार्ग एकच आहे. बरोबर. हा, मस्के सर बोला काहीतरी, तुम्ही फार शांत आहे, माईक बंद आहे. हा, जय भीम. जय भीम. सर, अनुभव, माझे जे प्रश्न होते ते जवळपास सर्वांनाच, बाकीचे जे प्रश्न होते का त्यामधून माझे प्रश्न सुटल्यासारखे आहेत. म्हणजे त्यांचा अनुभव बहुतेक सर्वांचे जुळते अनुभव आहेत. आणि माझा शोध असा आहे आता सध्या की आपण जे सती साधना करतोय तर त्यामधून जे आपल्याला वर्तमान मध्ये जर आपण सतीमध्ये असेल, भानावर, तर भविष्यामध्ये येणारे जे आपले संकट आहे, ते दुःख, ते जवळपास मला वाटते 50% कमी होऊ शकतात, असा माझा अनुभव. कारण कसं, तुम्हाला एक उदाहरण देतो
सर माझे 4 वर्ग कोल्हापूरला झाले आताचे. हिंदीचे. हा अच्छा. हिंदीचे. हा. तर आता मी बीड मध्ये आलोय आणि रात्री माझं जागरण झालं. अच्छा अच्छा. रात्री मी 12-12:30ला झोपलो आणि त्या क्षणातच मला आठवण म्हणजे लक्षात आलं, म्हणजे भानावर होतो मी, असं मला म्हणायचंय की आता जागरण झालंय, झोप व्यवस्थित नाही आणि पहाटे 6:30ला गाडी होती बीड ते कोल्हापूर, कोल्हापूर ते बीड. तर त्यामुळे पुन्हा 5ला उठलो, 4:30ला. झोप किती झाली माझी घंटे? जवळपास 3 ते 3.5 घंटे झाली झोप माझी. त्यामुळे मला पित्ताचा त्रास झाला, ऍसिडिटी. आज म्हणजे जे असले जे आजार आहेत, दुःख येणार आहे, वर्तमान जर आपण भानावर असलो तर या असले येणारे दुःख आपण टाळू शकतो. हा सतीचा एक महत्वाचा मुद्दा आहे लक्षात आलेला मला सतीमुळे. आणि म्हणजे तुम्हाला यातून असं कसं म्हणायचंय आपल्याला का, तुम्हाला असं म्हणायचंय का तुमच्या ऍसिडिटीच्या त्रासावर तुम्ही मात करू नाही शकता? नाही, ते नाही. असं नाही. कुठलं बी ऍसिडिटी होणार आहे तर मला भानावर असल्यामुळे समजलं. मला जागरण झालंय, आता उद्याच्याला भविष्यामध्ये उद्याच्याला जे होणार आहे त्याचा परिणाम थोडेफार कळतात आपल्याला उद्या नंतरचे. कारण आधी पण झालेले सत्तीमुळे असल्यामुळं, हा. सत्तीमध्ये असल्यामुळं बरेचसे आपल्याला पुढचं समजतं पुढं, असं मला म्हणायचं. वर्तमानामध्ये जर आपण जर असलो भानावर, वर्तमानमध्ये, तर भविष्यातलं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजू शकतात. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं रात्रीचं जागरण करायला नको होतं, रात्री गाडीने यायला नको होतं, उद्या ऍसिडिटी होईल, असं काही आहे का? नाही नाही, नाही. हे तर नक्की समजतेच ना. हा. तुम्ही जे म्हणताय ना, परिस्थितीनुसार आपले जे आजार येतात वातावरणामुळे, परिस्थितीनुसार, कारण परिस्थिती आपल्या हातामध्ये नाही. म्हणजे उद्या मुद्दा लक्षात आला. हा. दुसऱ्यांना असं बोलायचंय उद्या पाहुणे कोण येणार आहे हे आपल्याला आदल्या दिवशी कळल्यानंतर त्या पाहुण्यांची आपण तयारी करतो, त्या पद्धतीने झालं असेल ते, नाही का? म्हणजे बऱ्याचशा गोष्टी सत्य भानावर असल्यावर समजतात. हो, पूर्व सूचना मिळते आधीच. पूर्व सूचना भानावर असल्यावर बऱ्याचशा सूचना भेटतात आपल्याला. तयारीत राहतो माणूस. तयारीत राहतो म्हणजे पाऊस यायच्या आधी माणूस छत्री घेऊन बसतो. राईट. समजतो. सर, एक प्रश्न होता माझा. हा, बोला बोला. सर्वांना ऐकायला येतोय? हा, येते बोला. गतीमधून मागे जाणारा जो भूतकाळ होत जातो आपल्या जीवनामध्ये, जो भूतकाळ सतीपासून आपण जातो, वर्तमानातून सतीमध्ये जेव्हा जातो, वर्तमानातला सतीचा जो वर्तमानातील सती जी आहे ती मागे भूतकाळात जेव्हा जाते, तो भूतकाळ आणि सतीपूर्वीचा भूतकाळ याच्यामध्ये फरक होत जातो ना सर? उलट पाहताय तुम्ही, उलट जे सुलट आहे ते उलट पाहताय. सतीलाच वर्तमान जाणवतो. सतीला वर्तमान जाणवतो. सती मुळात, कारण सती कधीची आहे? सती जागृती म्हणजे आता समजा या क्षणी तुम्ही जागृत आहात, तर आता जागृत आहात म्हणजे काय आहात नेमकं? तर आता जे चाललंय ते पाहताय तुम्ही. म्हणजे सती वर्तमानात आणते, सती वर्तमानाशी कनेक्ट करते. आता तुम्ही भूतकाळ म्हणालात, तर भूतकाळ कुठे आहे? कुठे आहे भूतकाळ? म्हणजे आठवणी ज्या होतात त्या मागे ज्या शिल्लक राहतात. आठवणी कुठे आहेत? वर्तमानात येतात ना, समोर येतात. म्हणजे भूतकाळ नावाची गोष्टच नाही. भूतकाळ जे वर्तमानात जे आठवतं त्याला भूतकाळ म्हणतो आपण, आणि ते आठवणं म्हणजे मेमरी आहे, म्हणजे स्मरण आहे, म्हणजे संस्कार. मेमरीमध्ये जे साठवलं जातं संस्कार आहेत, हे संस्कार म्हणजे भूतकाळ आहेत. पण संस्कार जेव्हा जाणवतो तो वर्तमानातच जाणवतो. हो, बरोबर. आणि जेव्हा जाणवतो त्याला आपण भूतकाळ म्हणतो, कारण ती काल घडलेली गोष्ट वाटते.
परंतु हा. त्याची जी मेमरी आहे, त्याचे जे संस्कार ते आत्ता जाणवतात म्हणून ते वर्तमान. म्हणतो आपण ते भूतकाळात होतं. पण ऍक्च्युअली भूतकाळ नावाची गोष्टच नाही. अच्छा अच्छा अच्छा. भूतकाळ म्हणजे झालेल्या गोष्टीची वर्तमानात होणारी जाणीव, आणि ती जाणीव सतीला जाणवते, जागृतीला हा जाणवते. हा हो बरं. अलग लक्षात. त्याच्यामुळे भूतकाळ नावाची आणि गोष्ट सतीमध्ये असल्याच्या नंतर ती वेदना पण देत नाहीत, कारण आपल्याला माहितीये की ह्या वेदना देणाऱ्या गोष्टी आहेत आणि सती त्याला टाळते. तो परिणाम झाला. आपण आपण हा. आपण हे तिन्ही काळाचा विचार करू. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ तिन्ही काळ अस्तित्वात नाहीत. जो काही अस्तित्वात आहे सतीला जाणवणारा तो फक्त वर्तमानच आहे. अच्छा. तुम्ही ज्याला भविष्यकाळ ज्याला म्हणता ते इमॅजिनेशन आहे, की हे हा, आता असं असं झालं म्हणजे असं असं होईल म्हणतात ते. हा हा. आणि ते पण कधी जाणवतं? आत्ता. वर्तमानात सतीमध्ये जाणवतं. हा, नाही, वर्तमानात मध्ये नाही जाणवत, सतीमुळे वर्तमान जाणवतो. हे भाषा जी आहे ना आपली, विचार हा. करण्याची जी पद्धत किंवा पाहण्याची जी पद्धत आहे, ही ह्याच्यावरच हा. थोडस लक्ष ठेवलं पाहिजे. आपलं हा. माइंड कसा विचार कर, उलटा विचार करतं ते. वर्तमानाची हा. सती नाही, सतीमुळे वर्तमान जाणवतो. वर्तमानातून आपण सतीकडे नाहीत. सतीमुळं म्हणजे डोळ्याला दिसतं का डोळ्याला अमुक समोर तर दिसतं का ते आहे म्हणून आपल्याला दिसतं. डोळ्याला विषय दिसतो, समोरची वस्तू दिसते की ती वस्तू आहे म्हणून आपल्याला दिसतं, असं आहे का? आपल्याला दिसतं म्हणून वस्तू आहे. सती आहे म्हणून वर्तमान आहे. बरोबर. सती आहे म्हणून भूतकाळ आहे. बरोबर बरोबर. सती आहे म्हणून भविष्यकाळ आहे. परंतु या तिन्ही गोष्टी वर्तमानातच दिसतात, चालू घडीला दिसतात, गतीमध्ये दिसतात. बरोबर. लक्षात आलं? आपला जो अप्रोच आहे, आपण कुठं उभे आहोत आणि कुठून काय पाहतो हे आपण लक्षात घेऊया. आणि फार सूक्ष्म गोष्टी आहेत ह्या, आणि हळूहळू लक्षात येत जातील. हो हो हो, बरोबर. हाँ, अरे यार सुल्लन दे जाकर बैठ जा आराम से तसल्ली से। नरपत जी आपका स्वागत है, लेकिन ये चर्चा आप मराठी में चल रही है, आप समझ। हाँ, बहुत बहुत धन्यवाद, आपका स्वागत। जी सर, शुक्रिया शुक्रिया। लेकिन ये चर्चा मराठी में चल रही है, शायद आपको मराठी नहीं आती सर, जाएगा सुनने की कोशिश कीजिए। जी 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 जी। तर फार महत्वाचा मुद्दा आहे हा। तीन काळ जे आहेत ते तीन काळ हे सायकोलॉजिकल आहे, म्हणून म्हणून असं म्हणता येईल की जागृतीमध्ये काळ गोठतो, सती में काल रुक जाता है। सती में काल जो है वो रुक जाता है, वर्तमान ही दिखाती है, वर्तमान का आईना दिखाती है, जिसमें भूतकाल का है संस्कार और भविष्य का अभी महसूस हो रही है। या क्षणी त्या जाणीव आहे, इसलिए काल, उसमें काल रुक जाता है, और वही मुक्ति है, वही तनाव मुक्ति है। बहुत इम्पोर्टंट बात है ये। पण त्याच्यात खूप चांगला फायदा होतो, त्यांचा आवाज जास्त येतो सर, असं मला वाटतंय। करू आपण, त्यांनी आवाज शांत केला, बंद केला त्यांनी। त्याचा भविष्य आणि भूतकाळातल्या गोष्टी सती जर असल्याच्या नंतर ज्या समोर जर आल्या तर दुःखदायक होत नाहीत, कारण जागृतीने आपल्याला ठरवलेलं असतं आपल्याला की ह्या दुःखदायक गोष्टी आहेत, आपण काही ठरवत नाही, आपण काही ठरवत नाही। सती म्हणजे जागृत मन हे आपोआपच प्रश्न सोडवतं, इथं आपल्याला काहीच करायची गरज नाही। हे सतीचा, परंतु त्यात सती जर नसते, तिथे सती काम करत नसते, तर त्या वेदना देणाऱ्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी सतीमुळे जाणवतात। वेदनांची चिंता करायची नाही, उपायावर विचार करायचा। सती हा उपाय आहे, उपायाकडे लक्ष ठेवायचं, त्याचं काय होईल ते होतं बरोबर, ते परिणामाची जाणीव नंतर ठेवायची, ते तसं झालं पाहिजे म्हणून मी सती ठेवेल असं उलटा नाही बघायचं। औषध घ्या बरं होईल असं आहे, ते बरं होण्यासाठी मी औषध घेतोय असं ठरवून नाही आपण औषध घेत कधी। बरं होईल, बरं व्हायला पाहिजे म्हणून मी औषध घेतो,
असं नाही म्हणत. आपल्याला बरं व्हायचंच आहे म्हणून आपण औषधाचा परिणाम, औषध घेण्याचा परिणाम बरं होणे, बरं होण्याचा हो विचार हो करत बसायची गरज नाही आपल्याला. कारण ते कसं बरं होतं ते आपल्याला कळत नाही. कारण हो हो एखादी हो गोष्ट आपलं दुखत असलं आणि आपण गोळी घेतली, औषध घेतलं आणि आपल्याला हा बरं, आपल्याला नाही ना माहिती बरं कशामुळे वाटलं ते. आपल्याला बरोबर. काय माहिती गोळी कसा परिणाम करते ते. येतं लक्षात येते, हा लक्षात येते सर. हा. तर ठीक आहे, 9:09 झाले आणि फार छान चर्चा चालली. पुढच्या वेळेला आपण सत्य म्हणजे मंगळवारी, दुःखमुक्ती सर. हा सत्य म्हणजे दुःखमुक्ती. सतीमुळं दुःखमुक्ती, सती म्हणजे दुःखमुक्ती. हा सती हा सती हा उपाय आहे, मुक्ती हा परिणाम आहे. एक कार्य आहे, एक कारण आहे, दुसरा परिणाम आहे. कॉज अँड इफेक्ट. एक कारण आहे, दुसरा परिणाम आहे. असं अगदी असं बरोबर. केल्याने असं केल्याने तसं होईल, हे म्हणजे ते असं नाही. हे जर असेल तर ते होईल, हे नसेल तर ते नसणार. म्हणजे भानावर असलं तर आपण ही दुःखमुक्तीचा बुद्धांची मार्ग शिकवण आहे. हीच बुद्ध धर्मातली मूलभूत शिकवण आहे. ये धम्मा हेतुप भवा हेतुम ते संग तथागतो आह. कारणामुळं परिणाम होतात. फक्त कशामुळे काय होते लक्षात आलं पाहिजे. भानावर असणं महत्वाचं. सती ही महत्वाची आहे, भानावर महत्वाचं आहे. परिणामाची जास्त चिंता करत बसायची गरज नाही. अगदी हो बरोबर ते होणारच आहे, ते ओके होणारच आहे. बरोबर. तुम्ही अमुक एका दिशेला जाणाऱ्या गाडीत बसले म्हणजे ती गाडी तिथे नेणारच आहे. तुम्हाला ही गाडी तिथे जाईल का नाही शंका किंवा त्याचा विचार करत बसायची गरज नाही. तो ड्रायव्हर बरोबर घेऊन जाणार तुम्हाला, कारण तुम्ही त्याच गाडीत बसलेले आहात. बरोबर आहे. बरोबर. फक्त तुम्ही योग्य आहात का एवढंच माहिती असलं पाहिजे. त्याचंच भान पाहिजे, बस त्याची सती पाहिजे. हा अगदी बरोबर. बोला. ओके, हा ओके. थोडक्यात चर्चा उत्तम चाललेली आहे सर. याचं रेकॉर्डिंग मात्र पाठवा. येणारच आहे सर, येणारच आहे. हा येणारच आहे. नाही पण फार फार महत्वाचे मुद्दे याच्यामध्ये ऐकले गेले. हो 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 हो. थँक्यू सर, कमलवीरजी, थँक्यू. मिळेल तुम्हाला. हा बोला विवेक, बोला. ते शेवटचे एक सत्तीमुळेच 2 पुढे आले सर. शेवटचे हॅलो. 2. हा बोला. हे मुद्दे सुद्धा सतीमुळेच पुढे आले. अगदी बरोबर तुमच्या. हा सतीच्या सरावामुळेच असे मुद्दे येत आहेत, जाणवतात त्या गोष्टी. मेमरीच्या फार महत्वाच्या गोष्टी सतीमुळे क्लिअर होत चाललेल्या आहेत. बोला विवेक. हा सर, ते तुम्ही म्हटलं आता की भूतकाळी नसतो, वर्तमान काळी नसतो आणि भविष्यकाळी नसतो. पण ज्यावेळेस आपण म्हणजे झोप घेतो त्यावेळेस सतीमध्ये असतो का, तो काळ कुठला असतो सर, नाही का? जागृत नाही. तुमची सतीची साधना जर चांगली जागृत असेल तर नसतो. तुम्हाला झोप पण जाणवते. पण ते काय हो झोपेत पण नाही जाणवतात. पण झोप पण जाणवते. झोपेमध्ये पण सती हा जाणवू असं शकते. असं असं म्हणतात की बुद्ध कधी झोपले नाहीत. नंतर 35 वर्षानंतर बुद्ध हा. कधी झोपले नाही. त्यांनी Correct, विश्रांती correct. घेतली. त्यांनी विश्रांती शरीर थकणार, मन थकणार, त्याला विश्रांतीची गरज आहे. परंतु विश्रांती म्हणजे त्यांची प्रमाद ज्याला म्हणतात ना, प्रमाद म्हणजे सती नसलेली अवस्था, ते संपूर्ण संपलेली होती. वयाच्या 35व्या वर्षी ते संपलं. हा सर, एक गाथा पण आहे ना धम्मपदाची. अपमादो अमत पदं पमादो मच्चुनो पदं. जेव्हा आपण जागृत असतो तेव्हाच खरे जिवंत असतो. जेव्हा आपण जागृत नसतो तेव्हा मृतवत असतो. झोपेत जर आपल्याला सती नसेल तर ती आपली मृतवत झोप असते. म्हणून आपल्याला झोपेत जाणवत नाही बऱ्याच गोष्टी. कारण सतीनं आपण स्वतःशी कनेक्टेड नसतो. बरोबर, करेक्ट. तो अनुभवाचा मुद्दा आहे. हा काय विचाराचा किंवा लॉजिकचा मुद्दा नाही, हा तर्काचा मुद्दा नाही, हा अनुभवाचा मुद्दा आहे. आणि ते अनुभव येत जातात पुढे चालून. तर फार सर्वांचे आभार, धन्यवाद. 9:13 झालेत. सर एक विचारायचं तुम्हाला. धम्मपद बरीचशी तुम्हाला पाठांतर आहेत. रात्रीचा चंद्र प्रकाशतो, दिवसाचा सूर्य प्रकाशतो, बुद्ध सतत प्रकाशित असतात, असं ते जागृतीवरतीच
सतीवरतीच हे आहे धम्मपद. आता आठवत नाही मला ती गाथा आठवत नाही. आता 423 गाथांचं पठण करून रेकॉर्ड झालंय ते. धम्मपदाचं रेकॉर्डिंग 5-6 वर्षापूर्वीच केलं स्टुडिओमध्ये, आणि त्याची सीडी पण आहे किंवा ऑनलाईन पण ते आहेत, आपल्याला ऐकायला किंवा पाहायला मिळतील युट्यूबवर किंवा हा तुम्ही धम्मपद टाईप करून कमलवीर किंवा राजेश चंद्रा वगैरे असं जर केलं किंवा भास्कर साळवे धम्मपद, तर तुम्हाला युट्यूबवर धम्मपद दिसतील, ऑडिओ दिसतील किंवा व्हिडिओ पण दिसतील. ऍक्च्युली ऑडिओ रेकॉर्डिंग केलेलं आहे ते, पण आता ते सगळ्यात पाठ आहेत अशातला अर्थ नाही. धम्मपद ऐकायला खूप आवडतात सर, अनुवाद आणि धम्मपदाच्या गाथा. आपण धम्मपदाची पण मालिका सुरू केली पाहिजे. हो सर. धम्मपदाची मालिका आपण नंतर सुरू करूयात. खूप आहे करण्यासारखं, फार आहे. फक्त तुमच्याकडून मला असं हे पाहिजे, असं उत्तेजन पाहिजे. हो सर, बरोबर आहे, बरोबर. आणि हे जे 1 वर्षाचं जे झूमचं भाडं आपण भरलंय तुम्ही सगळ्यांनी, याचा उपयोग 24 तास केला पाहिजे का? म्हणजे 24 तास म्हणजे नाही, पुढे पुढे चांगला होईल सर, याचा उपयोग करूया आपण. कारण ते आता संकल्प होत चाललेत की आपल्याला काही याच्यात काम केलं पाहिजे, तर ती होणारच आहे पुढे. हो, पण ते तुमच्याकडून आलं पाहिजे. हो हो हो. तर आपण थांबूयात का? बोला. सती साधनेवरती एक दोहा बनवलाय सर, तुम्हाला माहिती पडला असेल ना? सती साधनेवर तुम्ही कबीरच आहात, तुमच्यामध्ये कबीर बसलेला आहे. पढ़ा सीखा सुना सही मिटाना मन का दोष, सती साधना सीखा तो आ गया मन को होश, असा एक नवीन दोहा बनवला. योगेश सर ये महाराष्ट्रीयन कबीर है अभी. सर इन्होंने तो बहुत अच्छा हिंदी में बोला है सर. हाँ अभी दोहा रचाते हैं, दोहा रचते हैं. जी जी जी, जय भीम. और दोहा फिर से दोहराऊं मैं? बिल्कुल दोहराइए एक बार और. पढ़ा सीखा सुना सही मिटाना मन का दोष, सती साधना सीखा तो आ गया मन को होश. बहुत अच्छा. साधु साधु, साधुवाद. धन्यवाद सर, शुक्रिया. ऐसे दोहे लिखना चाहता हूं मैं. लिखिए और हर बार आप जब भी मीटिंग में आएंगे, वर्कशॉप में आएंगे, एक बार एक सुनाइए. क्या होता है, लिमिटेशन आती है बोलने की, और हम जिस विषय पे अगर गंभीर जब होते हैं ना, जिस विषय को सुनना है तो उसको प्रायोरिटी देनी पड़ती है. जी बिल्कुल. तो अभी हम लोग चर्चा करें इसके लिए बाद में, अभी आपके सामने अभी बोलने का भी भान रखना है. आपके दोहों का मतलब धम्म दोहा या सती के दोहा, गायकवाड़ सती के दोहे, टाइटल लिखना. टाइटल एक प्रोग्राम रखेंगे एक आपका, एक स्वतंत्र सेपरेट प्रोग्राम लेके आप ही दोहे सुनाएंगे और हम लोग सुनेंगे. सती सर, जरूर मैं दोहे बनाऊंगा. जय भीम. अनिल भाऊ. हो, जय भीम ताई, जय भीम. तर थांबलं पाहिजे. 9:17 झाले. ओके सर, ओके. सबको जय भीम. जय भीम कमलवीर, सर्वांना जय भीम. पुढच्या मंगळवारी 8 वाजता मराठीमध्ये सेशन घेऊ आपण. आणि तुम्हाला हिंदी समजो किंवा न समजो, परंतु हिंदीच्या सत्रामध्ये सहभागी होत चला. तिकडच्या पण काही गोष्टी ठीक आहे, तुम्हाला बोलता नाही आलं किंवा समजत नसेल किंवा वेळ मिळत नसेल, पण सहभागी होण्याची एक मनात तयारी ठेवा. उशीर केला वाटतं. हो. ठीक आहे. अच्छा.